चंद्रपुर जिला एक औद्योगिक जिला है जहाँ सीमेंट कंपनी के नाम से कई अलग अलग कंपनियों के नाम से सीमेंट कंपनियां भरमार मौजूद है। जहाँ पर चंद्रपुर जिला, और एक बात जाने तो चंद्रपुर जिला एक आदिवासी बहुल जिला है जहाँ पर किसानों की खेती लेकर अपनी फैक्ट्री खड़ा करने के बावजूद भी यहाँ के लोगों को नौकरी से वंचित रखा जा रहा है। जिस प्रकार आप देख सकते हैं, जिस प्रकार यहाँ पे डालमिया कंपनी के करीबन 30 से ज़्यादा लोग जो है यहाँ मौजूद है। भाऊ तुम्ही सांगा बरं, तुम्ही कुठं आहे, कुठून आहे, नावापासून स्टार्ट करा। मी राजकुमार विठोबा कोरांगे, तालुका कोरपणा, जिल्हा चंद्रपूर। मी दालमिया सिमेंट कंपनीमध्ये 5 वर्ष झाले गेल्या तिथे कामाला आहे। इथून आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण त्यांनी करावं आणि जे PF आणि ESIची जे पेमेंट आहे त्यांनी वेळेवर केलं पाहिजे आणि जे वाढीव पेमेंट आहे तो आम्हाला दिलं पाहिजे। आणि सेफ्टीचं तिथे काहीच नाही होतं, म्हणजे 2 वर्षातून एखादी वेळा एखाद्याला शूज भेटला जाते, बाकी काहीच नाही सेफ्टीचं। आणि आणखी बोलायचं असं की जे आता आम्ही मागण्या केल्या तर त्यांचं म्हणणं काय, ह्या मागण्या आम्ही पूर्ण करणार नाही, त्याच्यासाठी तुम्ही ड्युटी करत असाल तर करा, नाही तर तुम्ही जाऊ सोडू शकता असं त्यांनी सांगितलं। भाऊ आपण मनसे जिल्हाध्यक्ष आहे आपण। भाऊ ज्या प्रकारे ह्या कंत्राटी कामगारांपासून यांना वंचित करण्यात येत आहे, तुमचं काय मत? दालमिया सिमेंट कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीय लोक तिथे काम करत आहे आणि तिथे स्थानिक जे भूमिपुत्र आहे ज्यांची जमीन गेलेली आहे, आपल्याकडे अनेक आदिवासीच्या जमिनी दालमिया कंपनीमध्ये गेलेल्या आहे आणि त्या आदिवासीचे जे मुलं आहे तिथे कंपनीमध्ये जेव्हा कामाला आहे तर त्या आदिवासी सुद्धा कामावरून काढण्यात येत आहे। हा एक प्रकारे जे आहे पेसा कायद्याअंतर्गत एक प्रकारचा कंपनीवर जे आहे गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। कारण आदिवासी बहुल जे जिल्ह्यामध्ये जे आहे अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये जर शेत्या गेल्यानंतर जर त्या आदिवासी समाजावर जर अन्याय होत असेल, त्यांना जर त्यांचे हक्क अधिकार जर पायदळी तुडून त्यांच्यावर अन्याय करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही आणि कंपनीच्या विरोधामध्ये, दालमिया कंपनीच्या विरोधामध्ये आणि विशेष करून त्याचे जे HR आहे त्या HRच्या विरोधामध्ये आम्ही निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोठं आंदोलन छेडू आणि त्याला धडा शिकू। कारण आदिवासीचा जो हक्क अधिकार आहे हा हिरावून घेऊ नये अशी आमची मागणी आहे। भाऊ आपण कामगार सेना जिल्हाध्यक्ष आहे, काय मत आहे मग या कामगारांच्या विषयामध्ये मत असं आहे की हे बाहेरून जे बाहेर प्रांतातले लोक येऊन आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना, आपले मराठी लोकांना हे त्रास देत आहे। 30 लोक जसं कंपनीमधून काढलेले आहे, 30 लोक हे कमी नाही झाले। 30 लोक म्हणलं तर एक घरचे 4 परिवार पकडून घ्या, हे एवढे लोक, एवढे परिवारांना हे बेघर केलेले आहे। हे जे केलं आहे तो तिथला HR आहे बरुआ म्हणून, ते बरुआ मान्यच करत नाही आहे की हे लोकांना ड्युटी मिळाली पाहिजे, यांना कसं त्रास द्यायचा आणखी कसं परेशान करायचा असं हे बाहेर प्रांतातले जे लोक येऊन इथं आमच्या मराठी लोकांना करत आहे हे बरोबर नाही। आणखी यांच्यावर परत कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। भाई आपने वही गढ़चांदपुर से ताल्लुक़ रखते हैं, क्या लगता है कि किस प्रकार जो है नवनिर्माण सेना के आगमन से क्या पार्टियों के कुछ दिक्कतें पड़ी है क्या? जी बिल्कुल, जैसे भारत के संविधान ने इनको राइट दिया है, विश्व रत्न भारत रत्न बाबा साहब आम्बेडकर ने जो कानून हमको दिया है जिसके तहत पूरी कंपनीज और ये लोग चीज़ में हम लोग काम करते हैं। आपने देखा होगा कल 4 थे, प्रेस कॉन्फ्रेंस अपनी मांगे रख रहे हैं ये लोग, अपनी बुनियादी चीज़ें मांग रहे हैं, तो आज 30 लोगों को निकाल दिया गया है और एक आदमी की मुजोरी HR है उसका अरविंद बरुआ। उसके बाद आज हमने मोहंती जी से बात की जो HR हेड है। मुझे तो ये बहुत ही दुर्भाग्य लगता है। देखिए अभी हम लोग कलेक्टर साहब के पास खड़े हैं, मीन्स इनसे बड़ा अधिकारी जिले का कोई नहीं होता। लॉ और कंट्री के लिए बहुत ही सैड डे है कि ऐसे कंपनीज अपने मनमानी थोप के, और आप देखिए इन सबकी 22 तक, मैंने कल भी कहा था 22-23 साल की इनकी एज है। ये बच्चे अपने परिवार की जिम्मेदारी लेके कुछ काम करना चाहते हैं, नहीं तो आप देखिए अगर इनको बेरोजगार करके क्या होगा, ये नशे में जाएंगे, वैसे भी जिला नशे में आगे है, ये क्राइम करेंगे और इन सब चीज़ों से यूथ कहाँ जाएगी। कोई यूथ अगर मेहनत करके इनको GR पेमेंट भी नहीं देते, 400-500 रुपये में देके आप इनको मजदूर बना के रखे, आप सबके चेहरे देखिए। ये वो लोग हैं यूथ जो अपने आप को एम्पावर करके कुछ करना चाहता है समाज के लिए, देश के लिए, और अच्छे लाइन पे लगना चाहता है। लेकिन ऐसी कंपनी दालमिया जो बाहर से आके इनकी खेती लेते वक्त अलग अलग प्रॉमिसेस करती है कि हम तुम्हें सारी सुविधाएं देंगे और इनका शोषण करती है। तो मन से
कामगार सेना जिला प्रमुख हमारे राजू भाऊ कुकड़े जी, हमारे जितने मनसे के लोग हैं, हम डालमिया कंपनी को वार्निंग देते हैं कि हम बाय लॉ चल रहे हैं, कानून के हिसाब से चल रहा है। अगर आपने कानूनन इनकी बातें नहीं मानी तो फिर हम मन से स्टाइल से अपना काम करेंगे। जय महाराष्ट्र। राजू भाऊ, ज्या प्रकारे ह्या डालमिया कंपनीमध्ये काँग्रेस आणि भाजपाचे कामगार सेना आहे आणि नवनिर्माण सेनाला संधी नाही देऊन राहिले, का नेमकं काय प्रकरण आहे? कारण काय आहे, भाजप आणि काँग्रेस जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीयाची बाजू घेत असतात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक मराठी भूमिपुत्राची बाजू घेत असतात। त्याच्यामुळे समजा जर आमची तिथं जर स्थापना झाली कामगार सेनेची, तर यांच्या पोटामध्ये दुखणं भरणार आहे, कारण हे परप्रांतीयाचं चांगुल करतात आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिथं संघटना होऊ नये अशा प्रकारची जे आहे खेळी जे आहे ते काँग्रेस आणि भाजपवाले जे करत आहे। तरीही महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची तिथं शाखा होईल आणि संपूर्ण दालमिया कंपनीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा होऊन सर्व कामगारांना जे आहे आम्ही न्याय मिळवून देऊ, अशा प्रकारचा इशारा आज कंपनी मॅनेजमेंटला आम्ही देतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय। ज्या प्रकारे काही कामगार सुद्धा आमच्या सोबत आहे, भाऊ सांगा बरं नेमकं काय प्रकरण आहे आणि तुम्ही जेव्हा कामावर गेल्यानंतर काय आणि नवनिर्माण सेनाचं काय हे दिसून राहिले? माझं नाव सौरभ काकडे आहे, मी चेर इंडियामध्ये प्रायव्हेट लिमिटेड काम करतो। तर आम्ही जसं 26 तारखेला अमन अंदेवार यांचं युनियनचं लेटर द्यायला गेलो, त्याच्यानंतर आम्हाला 27 तारखेला डायरेक्ट नो एंट्री लावली आहे। त्याने बिगर नोटीस देता आम्हाला ड्युटीतून काढून टाकलं आहे। त्याच्यानंतर आम्हाला 3 माणसासाठी आम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेतली चंद्रपूरला। त्यानंतर ज्यांनी त्याला स्टेटस ठेवले त्यांना 30 माणसाला नो एंट्री लावली आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की सगळ्याला आम्हाला कामावर घ्यावे। भाऊ, ज्या प्रकारे आपण कामगार सेना जिल्हाध्यक्ष आहे, ज्या प्रकारे हा संधी देऊन नाही राहिले डालमिया कंपनीमध्ये, कामगार नवनिर्माण सेनातर्फे काय आपली अपेक्षा राहणार? अपेक्षा आपली हेच आहे की हे सगळ्यांना लवकरात लवकर कामावर घेण्यात यावे, आणखी यांची जे मागे आहे ते पूर्ण करावी। कारण की ते 5-6 वर्ष झाले आहे हे लोक तिथं काम करत आहे 400-500 रुपयामध्ये। हां, आणखी आतापर्यंत त्यांना बोनस वगैरे लागू नाही झाला। 6 महिन्यात जे पेमेंट वाढीव पेमेंट राहते ते पण त्यांना मिळत नाही आहे। तर दरवर्षी यांचे 10 रुपये कंपनी वाढवत आहे, त्याच्यापेक्षा आणखी यांना काही मिळत नाही। तर माझं म्हणणं आहे की GR अनुसार सगळे यांची मागे पूर्ण व्हायला पाहिजे, आणखी यांना परत कामावर घेण्यात यावे, नाही तर मनसे स्टाईलमध्ये तिथं आंदोलन करण्यात येईल। आणखी जेवढे तिथले बाहेर प्रांतातले लोक आहे त्यांना आतापर्यंत तर आम्ही तसं काही केलं नाही, पण आता आम्हाला असं करावं लागेल की जेवढे बाहेरचे लोक आहे त्यांना लात मारू हाकला लागेल की तुम्ही लोक बाहेरून येऊन आम्हाला कंपनीमधून काढत आहे, आमच्या स्थानिक लोकांना काढत आहे, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे। जिस प्रकार देखा जाए तो गढ़चांदुर की जहाँ आदिवासी बहुल जिला के नाम से जाना जाता है, जहाँ कंपनियों के नाम से तो कंपनी तो उनके खेती पे तो खड़ा कर देते हैं, लेकिन जिस प्रकार जो है इनको कंत्राटी कामगार के रूप में लिया जाता है, जिसका शोषण किया जा रहा है कंपनी के। गणेश अड्लूर, राज्य 24 न्यूज़, चंद्रपुर।